मित्रांनो, जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि त्या कंपनीमध्ये जर तुमचा पी-एफ जमा होत असेल, तर तो पी-एफ कसा चेक करायचा? म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये किती पी-एफ जमा झालेला आहे, त्या खात्यामधून किती पी-एफ कट झालेला आहे आणि एम्प्लॉयर म्हणजे तुमची जी कंपनी आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे, ती पी-एफ तुमच्या अकाउंटमध्ये किती टाकत आहे. हे म्हणजे याचं पूर्ण जर तुम्हाला पासबुक बघायचं असेल, तर ते कसं बघायचं? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, Google Chromeवरती जायचं आहे. Google Chromeवरती गेल्यानंतर तुम्हाला ते Google सर्च इंजिनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे ई-पी-एफ-ओ म्हणजे याला म्हणतात एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. तर यावरती क्लिक करायचं आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अशा पद्धतीचा आयकॉन तिथे ओपन होईल. तर त्या साइटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे मेंबर पासबुक, यू-ए-एन, फॉर एम्प्लॉयी वगैरे असं वेगळ्या ऑप्शन्स दिसतील. तर इथे सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमच्या पासबुकवरती तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तर इथे मी क्लिक करतो आणि तिथे आपण काय करूयात, जाऊयात. तिथे गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमचा यू-ए-एन नंबर इथे टाकायचा आहे. यू-ए-एन नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे काय करायचा आहे, टाकायचा आहे. आणि सिम्पली साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे डायरेक्टली पासबुक जे आहे तुमचं यू-ए-एनचं म्हणजेच ई-पी-एफ-ओचं जे पासबुक आहे तिथे घेऊन जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता, की तुमचं किती अवेलेबल बॅलन्स आहे तुमच्या अकाउंटमध्ये. तर हे तुम्हाला इथे पूर्ण दिसेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये तुमची पूर्ण डिटेल इथे दिसेल. त्यानंतर पासबुकवरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल यावरती दिसणार आहे, की तुमच्या अकाउंटमध्ये सध्या पी-एफ किती बॅलन्स आहे, पी-एफचं बॅलन्स किती आहे, त्यामध्ये एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशन किती आहे, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे, हे पूर्ण इथे तुम्हाला दिसणार आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय इथे सर्व गोष्टी दिसतील, की कधी तुमचा पी-एफ तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, किती अमाउंट जमा झालेली आहे आणि इथे तुम्हाला वरती दिसेल, की एम्प्लॉयी शेअर आणि एम्प्लॉयर शेअर आणि पेन्शन शेअर किती आहे. म्हणजेच एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशन किती आहे, त्यानंतर एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे आणि पेन्शन शेअर तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेलं आहे. म्हणजे आपल्या बेसिकचा 12% पी-एफ आपल्या अकाउंटमधून कटत असतो. हा एक नियम आहे. तर तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा पी-एफ अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते चेक करू शकता. त्यानंतर इथे जाऊन तुम्ही क्लेम स्टेटस सुद्धा बघू शकता. त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री म्हणजे तुम्ही कुठे-कुठे काम केलात, त्याची पूर्ण हिस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल, तर इथे येऊन तुम्हाला ती हिस्ट्री दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमच्या पी-एफचा अकाउंट बॅलन्स जो आहे, तो तुम्ही चेक करू शकता. तर ही एक इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन होती सर्व पी-एफ धारकांसाठी. जर तुम्हाला पी-एफ अकाउंट चेक करता येत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, तुमचं पी-एफचं अकाउंट जे आहे ते चेक करू शकता. तुमचं पी-एफचं बॅलन्स तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. पी-एफ संबंधित तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे पी-एफ विथड्रॉ करत असताना किंवा पी-एफ बॅलन्स चेक करत असाल ना, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मित्रांनो, ही होती एक महत्त्वाची माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन किंवा नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.